प्रेक्षक हो, चला तिला समजून घेऊया. अर्थात मासिक पाळी समज आणि गैरसमज या मुलाखतीच्या दुसऱ्या भागामध्ये मी प्रकाश फळडे आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्यासोबत आहेत डॉक्टर कल्पेश तारमळे सर. पुन्हा एकदा स्वागत करतो. आणखीन खूप महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो की या कालावधीमध्ये, मासिक पाळीच्या कालावधीमध्ये कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी? बघा सर, सगळ्यात पहिले मासिक पाळी आमच्या पुरुष वर्गाला कळली पाहिजे. आज जर त्यांना कळाली, म्हणजे आम्ही शाळेमध्ये जेव्हा व्याख्यान घेतो ना, तेव्हा मुलं आणि मुली एकत्र बसवतो. तर त्या दादाला पण कळलं पाहिजे की मासिक पाळी म्हणजे काय. म्हणजे आमच्या ताईची होणारी जी चिडवणूक आहे, त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघणं, ह्या गोष्टी कमी होतील. मासिक पाळीमध्ये काय काळजी घेतली पाहिजे, तर आमच्या ताईला ह्या 4 ते 5 दिवसामध्ये पूर्ण आराम मिळाला पाहिजे. आता कितीतरी जणी मला असा प्रश्न विचारू शकतात, कदाचित याच्यावर कमेंट येऊ शकते की आजचं युग हे धावतं युग आहे आणि आम्ही जॉब आहे, आम्हाला जावं लागतं. पण जरी तुमचा जॉब असेल, आराम म्हणजे काय झोपूनच राहिलं पाहिजे आमच्या ताईने असं नाही. त्यांनी प्रमाणामध्ये पाणी पिलं पाहिजे. आता पाणी किती पिलं पाहिजे ह्याच्यावर वेगवेगळे, तुम्ही कोणालाही विचारतो सांगेल 5 लिटर प्या, 7 लिटर प्या. पण आयुर्वेद काय सांगतं की पाणी एवढं प्या की जेणेकरून तुम्हाला युरिनला जायचं नाही आहे, तरी तुम्ही गेलात तर युरिनचा रंग हा पाण्यासारखा सफेद असला पाहिजे. दुसरी गोष्ट, आमच्या ताईने यामध्ये पेन किलर्स खाणं अवॉइड केलं पाहिजे. जे काही नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज आहेत, पोटात दुखतं वगैरे, ह्या गोष्टी कमी केल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, तिला पौष्टिक आहार पाहिजे. तर मी डाळिंब सजेस्ट करेन इथे, कारण डाळिंबामध्ये एवढे घटक आहेत की जे आमच्या ताईला पोषक आहेत. तिचा जो रक्तस्राव होतोय त्याच्यासाठी ते पोषक आहेत. आता बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की पपई खावा की नाही खावा, पपई उष्ण असतो. पण आमच्या ताईला मी असं सांगेन की पाळीच्या काळामध्ये तिने जर पपईच्या 2 फोडी जर खाल्ल्या एवढ्या एवढ्या, तर तिला जो होणारा त्रास आहे पोटदुखीचा वगैरे, तोही त्यामध्ये कमी होईल. गरम कोष्ण जल आयुर्वेदामध्ये सांगितलं, म्हणजे कोमट पाणी, ते कोमट पाणी पिलं गेलं पाहिजे. ताईने जेवणानंतर 2 वेळेस गुळाचा खडा खाल्ला पाहिजे, सेंद्रिय गुळाचा. त्यानंतर स्वच्छता हा खूप महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये, की स्वच्छता शरीराची ठेवली गेली पाहिजे. आपल्याकडे अजून एक गैरसमज आहे स्वच्छतेबद्दल, तुम्हाला सांगतो की पाळी आल्यानंतर 3ऱ्या दिवशी किंवा 5व्या दिवशी डोक्यावरून आंघोळ केली पाहिजे. पण आमच्या ताईच्या शरीराचं तापमान वाढलेलं असतं, रक्तस्राव होत असतो, तिला स्वच्छतेची गरज असते. तर हे 5ही दिवस आमच्या ताईने डोक्यावरून आंघोळ केली पाहिजे. केस थोडेसे ओलसर राहतात, त्यामुळे तापमान रेग्युलेट व्हायला पण मदत होते, स्वच्छताही होते. या सगळ्या गोष्टींची काळजी आमच्या ताईने घेतली पाहिजे. आणि आमच्या ताईने या काळामध्ये पूर्वीपासून, म्हणजे भारतामध्ये मासिक पाळीच्या काळामध्ये स्त्रिया कपडा, गवत, शेण या सगळ्या गोष्टी वापरत होत्या आधी. आता काही चांगल्या गोष्टी आल्यात, सॅनिटरी नॅपकिन्स वगैरे, ते आमची ताई वापरते. पण त्याचे परिणाम, दुष्परिणाम आमच्या ताईने कधी समजून नाही घेतले आजपर्यंत. म्हणजे आमच्या ताईला जर आत्ता मी काही गोष्टी विचारायला गेलो की ताई मासिक पाळीच्या रक्ताचा रंग कसा आहे, तर आमची ताई नाही सांगू शकत, आमची आई पण नाही सांगू शकत. आपण सगळे गावखेड्यातली माणसं आहात. पळसाचं फूल जसं असतं सेंद्रिय रंगाचं, तसं माझ्या सदृढ ताईच्या मासिक पाळीच्या रक्ताचा रंग असतो. कितीतरी वेळा आपण टीव्हीला ॲडव्हर्टाईज बघतो सॅनिटरी नॅपकिनची. कपडा तर अजिबात आमच्या ताईने वापरला नाही पाहिजे. कपडा वापरल्यामुळे रक्त जरी शुद्ध असलं तरी कपड्यावर पडतं आणि ते केमिकलच्या साबणाने धुतलं जातं आणि कुठेतरी बाथरूममध्ये दुसऱ्या कपड्याच्या खाली ते सुकट टाकलं जातं. ते दमटपणामुळे त्यामध्ये विषाणू, जीवाणू जमा होतात आणि पुन्हा तोच कपडा आमची ताई जर वापरते तर ते विषाणू, जीवाणू तिच्या गर्भाशयामध्ये जातात आणि मग त्याला तिकडे सूज यायला सुरू होतो, अंगावरून सफेद जाण्याचा त्रास चालू होतो, पोटात जास्त दुखण्याचा त्रास चालू होतो. म्हणजे कपडा हा वापरलाच नाही पाहिजे. कितीतरी टी व्हीच्या ॲडव्हर्टाईजमध्ये असं दाखवलं जातं, ओव्हरनाईट के लिए बनाया हुआ सॅनिटरी नॅपकिन आहे, ड्युटीवर जात आहे तर तुम्ही लॉंग लास्टिंग वापरू शकता. मला हेच सांगायचं आहे की लॉंग लास्टिंग वापरणं वगैरे असं कुठलाही सॅनिटरी नॅपकिन नाही आहे.
टी व्हीला दाखवलं जातं, ग्लासभर पाणी त्या सॅनिटरी नॅपकिनवर टाकलं जातं आणि त्याचं कापून दाखवलं जातं, इसका सोकिंग कॅपॅसिटी इतना आहे. दुसरं एक ऑर्डिनरी नॅपकिन दाखवलं जातं, त्याच्यातनं पाणी गळतं. मला हेच सांगायचं आहे की मासिक पाळीला काय धोधो असा रक्तस्राव होत नाही. जास्तीत जास्त पूर्ण 5 दिवसामध्ये सर 60 ते 120 मिली, या ग्लासच्या पण अर्ध एवढंच रक्तस्राव आमच्या ताईला 5 दिवसामध्ये होतो. 60 ते 120 मिली. टी व्हीच्या ॲडव्हर्टाईजला बोलू नका, सगळ्याच तेवढ्या चांगल्या असतील असं नाही. त्यामुळे योग्य सॅनिटरी नॅपकिन वापरा आणि सॅनिटरी नॅपकिन बदलून झाल्यानंतर त्या जागेची कोमट पाण्याने स्वच्छता करणं हे खूप महत्त्वाचं आहे. ही काळजी मासिक पाळीमध्ये घेतली. आणखीन एक नवीन संकल्पना, ॲक्च्युली ती जुनीच आहे पण आता जास्त मूळ धरून राहते, ती म्हणजे PCOD किंवा PCOS. नक्की काय आहे? सर बघा, PCOD आणि PCOS तसं बघाल त्या दोन्ही एकच संकल्पना आहेत. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. आता तुम्ही बघा, कितीतरी तुम्हाला लठ्ठ मुली दिसतील ज्यांची पाळी 2 महिने 3 महिने 4 महिने येत नाही. त्यांचा मानेचा भाग असा जाडसर झालेला दिसेल तुम्हाला. हा सगळा जो त्रास आहे हा हार्मोनल इम्बॅलन्समुळे होणार आहे. तसंच जे काही सॅनिटरी नॅपकिन्स वापरले जातात त्यामध्ये जे काही घटक आहेत त्या घटकांचा होणारा दुष्परिणाम आहे. आता PCOS PCOD म्हणजे काय, तर समजायला सोप्या भाषेमध्ये, आपण सायंटिफिक भाषेमध्ये गेलो तर माझ्या ताईला कळणार नाही. आपल्या तळहाताला समजा आता माझ्या इथे भाजलं मेणबत्तीने, तसं पाण्याचा फोड येतो नितळ. असे आमच्या ताईच्या अंडाशयावर नितळ पाण्याचे फोड आलेले असतात. त्याला PCOD असं म्हटलं जातं. ह्याच्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो. प्रोजेस्टेरॉन इजेस्ट्रॉन लेवल कमी होतात. थायरॉइडच्या लेवल्स कमी जास्त होतात. पिच्युटरी ग्लँड जिकडे आपली फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असते थायरॉइड, तिचे स्त्राव कमी जास्त होतात. मग आमच्या त्या ताईचं वजन वाढायला लागतं, पाळी लांब व्हायला लागते. तिला मग त्या गोळ्या घेतल्याशिवाय पाळी येत नाही. मग ह्याच्यावर ट्रीटमेंट काय दिली जाते, तर थोडक्या भाषेत सांगायचं तर जे हार्मोनलच्या केमिकल गोळ्या दिल्या जातात की ज्याचा साईड इफेक्ट आमच्या ताईच्या शरीरावर होतो. मग वय वर्ष 21 ते वय वर्ष 25 मधल्या मुलींची प्रेग्नन्सी राहत नाही. याचं पहिलं कारण येतं तुम्ही वापरत असलेलं सॅनिटरी नॅपकिन. दुसरं कारण येतं हे PCOSच्या काळामध्ये घेतलेल्या हार्मोन्सच्या गोळ्या. ह्या दोन्ही गोष्टी बंद केल्या पाहिजे. मगाशीच आपला एक विषय झाला की काळजी कोणती घ्यावी त्या संदर्भामध्ये. तर नेमकं या कालावधीमध्ये, मासिक पाळीच्या कालावधीमध्ये काय वापरावं आणि काय वापरू नये? बघा सर, आता मी सांगितलं जसं शेण, गवत, कपडा हे सगळ्या गोष्टी वापरत होते, ते तर आता बंद केले पाहिजेत. कारण त्याने खूप गोष्टी बदलतात. आता जग झपाट्याने बदलत आहे. गेल्या 20 वर्षापासून आमच्या प्रत्येक शाळेत, प्रत्येक टीव्हीवर ॲडव्हर्टाईज यायला लागली सॅनिटरी नॅपकिन. खूप चांगलं केलं या पाश्चात्य लोकांनी. टीव्हीच्या माध्यमातून आमच्या ताईला शहाणं बनवलं, कपडा काढला पाहिजे. ते टीव्हीला ॲडव्हर्टाईज आत्ता मी कालच बघितली. एक डॉक्टर दाखवले त्याच्यामध्ये आणि ती सांगते की इन दिनों में मेरे लड़की को मैं कपडा नहीं दूंगी, सॅनिटरी नॅपकिन दूंगी. मग हे सॅनिटरी नॅपकिन नक्की बनलेले कसले असतात हे आमच्या ताईंनी बघितलंय का? या सॅनिटरी नॅपकिनवर एक्सपायरी डेट असते का नसते हे तुम्हीही नाही बघितलेलं, मीही नाही बघितलं. मी 2-3 वर्षापूर्वी मी ह्याही गोष्टी नव्हत्या बघितल्या. हा माझा विषयच नाही असं होतं. पण ज्यावेळेस मी ह्या विषयामध्ये पडलो तेव्हा मी बघितलं तर मार्केटमध्ये मिळणाऱ्या मल्टीनॅशनल कंपनीचं कुठलंही सॅनिटरी नॅपकिन घ्या, त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेटच मिळेल, एक्सपायरी डेट मिळणार नाही. कारण सर ते बनलेलंच असतं प्लास्टिकचं आणि प्लास्टिक 14,000 वर्ष विघटन होत नाही, तर त्याला एक्सपायरी डेट येईल कुठं? आता याच्या आत काय असतं आमच्या ताईने कधी बघितलंय का? म्हणजे अगदी दुकानात जरी गेलं तरी दुकानदार आमचं असं ते कॅपमध्ये रॉल करणार, पेपरमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत टाकणार, असं वाकून देणार. ती ताई पण लाजल्यासारखं घेणार आणि जाणार. ती ताई नेणार घरात कुठेतरी कबर्डमध्ये ठेवणार, आपल्या खेड्यातली असेल तर ती कोनाड्यामध्ये तिथे ठेवून देणार, त्याच्याकडे बघायला नाही जाणार. एका शाळेमध्ये व्याख्यान घ्यायला गेलो होतो, त्या व्याख्यानामध्ये व्याख्यान संपल्यानंतर त्या विद्यार्थिनींनी मला सांगितलेली गोष्ट की एका मुलीला पाळीचा 2रा दिवस असताना वर्गात 2ऱ्या पिरियडला सकाळी चक्कर आली, म्हणून तिला दवाखान्यात नेलं. त्या दवाखान्यात ती हिस्ट्री सांगितली, तेव्हा सांगावं लागतं असं असं. ज्यावेळेस तिला सांगितलं तेव्हा त्या डॉक्टरना असं वाटलेलं जास्त रक्तस्राव होत असेल, म्हणून त्या स्टाफ नर्सने त्या मुलीचं सॅनिटरी पॅड काढलं. त्या सॅनिटरी पॅडवर पालीचं पिल्लू होतं.
म्हणजे एवढं आमच्याकडे अज्ञान आहे. आम्ही टीव्हीच्या युगामध्ये सगळं बघतो, आणतो आणि ते ठेवतो अशा जागी. ही जी गोष्ट ऍक्च्युली लपवायची नाहीये, ती लपवली लपवली जाते. जाते. आता हे बाजारात मिळणारे सॅनिटरी नॅपकिन आमच्या ताईने अजिबात नाही वापरले पाहिजे. का नाही वापरले पाहिजेत मी प्रात्यक्षिक करून दाखवणार सर तुमच्याकडे. आता ब्लिचिंग पावडर तुम्ही बघितले, हो, आपल्याकडे स्वच्छतेला असते, सगळ्यांना माहिती आहे. ही ब्लिचिंग पावडरचं डेरिव्हेटिव्ह आहे सॅपमन, ते सॅनिटरी नॅपकिनमध्ये वापरलं जातं. मी मगाशी बोलताना बोललो ना की ते पॅडवर असं ग्लासभर ओतून दाखवतात मॅजिक जेल. तर मला सांगा, आमच्या ताईचं रक्त शरीराच्या बाहेर पडतं, हे जेल स्वरूपात बाहेर पडतं का? नाही पडत. ते रक्त असतं. ते ग्लासभर पडतं का? तर तेही नाही पडत. 60 ते 120 मिली पूर्ण 5 दिवसामध्ये. मग हे मॅजिक जेलचा प्रकार आला कुठून? तर सर सॅनिटरी नॅपकिन तुम्ही कधी बघितलं नसेल, मी बरोबर आणलाय सर बघायला. हे पूर्ण प्लास्टिक आहे सर. हे नामांकित मल्टीनॅशनल कंपनीचे सॅनिटरी नॅपकिन आहे. हे आणखी एक आहे, असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये देतात. हे बघा सर, हे प्लास्टिक आहे. म्हणजे तुम्ही आजपर्यंत कधी हातात घेऊन नसेल बघितले. मला सांगा, हे प्लास्टिक आहे, दिसेल ना आपल्याला इथे. ह्याच्यावर सर आपल्या ह्या ग्लासामधलं जर पाणी टाकलं, हे पाणी विरघळ त्याच्यामध्ये शोषून घेणार ते दोन्हीकडे. आता हे बऱ्याच मल्टीनॅशनल कंपनी कॉटनी म्हणून दाखवतात, त्यातला हा प्रकार आहे. आता सर याच्यामध्ये काय होतं, हे पूर्ण शोषलं नाही आतमध्ये, कोरडं झालं वरती. हे कोरडं झालं, हे वरचं प्लास्टिक आहे. आता ब्लिचिंग पावडर सदृश्य पावडर याच्या आतमध्ये असते, त्याला सॅप म्हटलं जातं. हे आमच्या ताईचं पडलेलं रक्त असं शोषून घेतो, वरची टॉपशीट कोरडी करतं. पण हे वरती प्लास्टिक आहे आणि त्याच्या आतमध्ये उष्णता निर्माण होते. ब्लिचिंग पावडर हातावर घ्या आणि पाण्यात घ्या, तुम्हाला माहिती आहे किती नाजूक भागावर आमची ताई हा सॅनिटरी पॅड ठेवते. आणि ती जी उष्णता आहे, ते उष्णतेतनं ह्या प्लास्टिकवर रिॲक्शन होऊन डायऑक्सिन नावाचं एक घटक तयार होतो. आणि गर्भाशयाचं मुख उघडं असतं, त्यातनं तो डायऑक्सिन आतमध्ये जायला सुरुवात होतं. आणि मग आमच्या ताईला PCOS, प्रेग्नन्सी न राहणं, गर्भाशयाला लवकरच सूज येणं, हे सगळे प्रकार तयार होतात. पण हे वास्तव आम्ही कधी बघितलंच नाही. तर तुम्ही बोला डॉक्टर नक्की याच्यामध्ये आहे का, तर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा सर, चमकतंय सगळं. म्हणजे ब्लिचिंग पावडरच्या डेरिव्हेटिव्हचा एक प्रकार याच्यामध्ये आहे, याला सॅप म्हणतात, त्याच्याने डायऑक्सिन होतं. हे बघा. आणि आमची ताई 6-6, 7-7, 8-8 तास सॅनिटरी नॅपकिन लावते. हा दुसरा कॉटनी म्हणून प्रकार त्यांनी दाखवलाय की आमचा कॉटनचा आहे, स्वदेशी आहे. यात पण बघा प्लास्टिक, सगळीकडे तेच. ह्यासारखे सॅनिटरी पॅड आमची ताई वापरते. एक स्त्री जन्माला आली, त्याची पाळी सुरू झाली की ती वयाच्या 40-45 वर्षापर्यंत चालू होते, 11 ते 13 वर्षात चालू झाली. तेवढ्या ह्याच्यामध्ये ते 6 वर्ष ते 1 महिनापर्यंत ताईला आमच्या पाळी असते. आणि ती हे असले 15 ते 17 हजार पॅड वापरते. म्हणूनच भारतामध्ये गर्भाशय कॅन्सरचं प्रमाण वाढलंय, वंध्यत्वाचं प्रमाण स्त्रियांमध्ये वाढलंय, PCOSचं प्रमाण वाढलंय. याचं मूळ कारण सॅनिटरी नॅपकिन आणि आपली नको असलेल्या रूढी परंपरा. मासिक पाळी म्हणजे बाहेरची, त्याच्याकडे बघायचंच नाही. त्यामुळे हे असलं विष आमच्या ताईपर्यंत नाही गेलं पाहिजे. मी आवाजच्या माध्यमातून विनंती करतो आमच्या माय भगिनींना की हे असलं विष तुम्ही नका वापरू, आणि वापरत असाल तर आजच बंद करा. निश्चितच तुम्ही तर प्रात्यक्षिकच करून दाखवला, त्यामुळे हा विषय सर्वांपर्यंत व्यवस्थित समजला असेल. या सर्व गोष्टींची आपण चर्चा केली, मासिक पाळी आणि त्या सगळ्या गोष्टींची. शेवटची अवस्था म्हणजे रजोनिवृत्ती. बरोबर. काय सांगाल याविषयी? सर बघा, आता रजोनिवृत्तीचा जो काळ आहे ना,
हा माझ्या प्रत्येक ताईचा वेगळा आहे. हम्म. 11 ते 13 मध्ये पाळी चालू झाल्यापासून काहींचे 40 पासून 55 पर्यंत पाळी जाऊ शकते. पण आता आपल्याकडे असं बघायला मिळतं वय वर्ष 32 ची ताई पण येते, पाळी येत नाही. हम्म. आणि मग कधी कधी तिचं गर्भाशय काढावं लागतं, त्याच्यावर फायब्रॉइड्स वगैरे तयार होतात या सगळ्या विषामुळे. तर रजोनिवृत्तीचा जो काळ आहे, ह्या काळामध्ये खरं म्हणजे मासिक पाळी सुरू होताना आणि मासिक पाळी जाताना आमच्या ताईला खरी गरज असते मानसिक आधाराची. कारण संप्रेरकांचा इम्बॅलन्स हा तुमच्या डायरेक्टली मानसिकतेवर डिपेंड असतो. मानसिकता खराब करते. आमची ताईचा स्वभाव चिडचिडा होतो. आमच्या ताईला 2 महिन्यातनं, 6 महिन्यातनं, वर्षातनं पाळी येते, मग नंतर ती बंद होते. आणि त्याचबरोबर शरीरामध्ये विटॅमिन डी, कॅल्शियम, B6, B12 याची कमतरता निर्माण होते. मग आमच्या ताईला कंबरदुखी, पाठदुखी, सांधेदुखी हे चालू होतं, मग ती त्रस्त होते, मानसिक बेचैन असते. रजोनिवृत्तीच्या काळामध्ये एवढीच काळजी घ्यायची, तिला पौष्टिक आहार देणं, मानसिक संतुलन सांभाळणं, एवढंच सांगेल मी. निश्चितच आपण जी आता संपूर्ण चर्चा केली याचा जर काही सार सांगायचा असेल किंवा आपल्या माय भगिनींना जर काही अजून काही सांगायचं असेल किंवा काही आवाहन करायचं असेल तर शेवटी तुम्ही काय सांगाल? नक्कीच नक्कीच. मी सर्वात पहिले माझ्या सगळ्या माता भगिनींना एकच सांगेन की आजपासून मासिक पाळी ही मानसिक पाळी नाही आहे, ती तुम्हाला देवाने दिलेलं वरदान आहे. त्याची पुरेपूर जाण आत्ता या क्षणापासून तुम्ही करून घ्या. तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या चुका आजपासून पुढे करू नका, ही नम्रतेची विनंती. दुसरी गोष्ट, प्रत्येक मुलीला, आपल्या मैत्रिणीला जे नाही बघू शकत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. आता सर, हा सगळा जो आपण चर्चा करतोय, सगळ्या गोष्टी करतोय, तर 2017 मध्ये स्टेप अप फाउंडेशनची स्थापना झाली. स्टेप अप फाउंडेशन महिला आर्थिक विकास महामंडळाबरोबर पण काम करतो आम्ही. तर सॅनिटरी पॅड हे वापरू नये आम्हाला व्याख्यानामध्ये येतं, मग डॉक्टर वापरायचं काय? मग ह्याच्यामध्ये वापरायचं काय, तर बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन. आता बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन आमच्या ताई लगेच गुगलवर, ॲमेझॉनवर टाईप करून बघू शकतात. एका सॅनिटरी नॅपकिनची किंमत 199 रुपयापासून 2000 पर्यंत आहे. आता तुम्ही म्हणाल की एवढं महागाचं कसं वापरायचं, तर मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. माधुरी दीक्षितचं वय किती आहे सर? 45-50 वगैरे, 51-52 वर्ष. हेमा मालिनीचं वय किती आहे? 60-65 वर्ष. रेखाजींचं वय किती आहे? त्यापेक्षा पुढे. आज ह्या सगळ्या जणी आहेत तशाच काय आहेत, त्यांच्याच वयाच्या माझ्या माय भगिनी बघायला गेलं तर त्यांच्यात फरक पडतो. पण ह्या सगळ्या जणी मासिक पाळी देवाने दिलेला आपल्याला एक आशीर्वाद आहे, वरदान आहे, त्याची काळजी घेतात. आणि त्यात हे जे सांगितलं तेवढे सगळे पौष्टिक गोष्टी घेतात, बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात, म्हणून त्यांची मासिक पाळी चांगली येते आणि त्या दिसायलाही तशाच राहिल्यात. तर आमच्या प्रत्येक ताईनी तिची काळजी घेतली पाहिजे आणि हे विष वापरण्याच्या ऐवजी बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स वापरले पाहिजेत. आता मी जी किंमत सांगितली, आमच्या ताईंनी गुगलवर पण बघितली असेल, तर ही किंमत आणि ह्याचं माझं बोलणं, आता हे 30 रुपयाला मार्केटमध्ये मिळतात 6-7 पॅड, मग 199चं एक का घ्यायचं? या सगळ्याचा विचार करून स्वप्नील शिरसेकर, महाराष्ट्राचा पॅडमॅन, यती राऊत, आद्य संस्थापिका स्टेप अप फाउंडेशन आणि आमच्या सगळ्या ग्रुपने मिळून एक महिलांसाठी या मासिक पाळीमध्ये काळजी घेण्यासाठी एक सॅनिटरी नॅपकिन बनवलं. जे सॅनिटरी नॅपकिन पूर्णतः ओव्हन प्रकारचं आहे आणि टिश्यू पेपर आणि चांगल्या प्रकारचा वुडपल्प, ज्याला लाकडाचा लगदा म्हणता येईल, त्याच्यापासून बनवलेलं आहे. ह्याच्यात जेवढे फीचर्स आहेत तेवढे फीचर्स हे त्याच्यामध्ये पण आहेत. हे जे आहे स्टेप अप सॅनिटरी नॅपकिन याच्यामध्ये आहेत. मी तुम्हाला हेही ओपन करून दाखवतो, याचंही प्रात्यक्षिक करून दाखवतो. हे बघा सर, तुम्हीही बघू शकता, मगाशी तुम्ही हात लावले होता आणि आत्ताच हा टिश्यू पेपर आहे, फक्त टिश्यू पेपर. याच्या आतमध्ये लाकडाचा लगदा आहे. पाईन नावाच्या वृक्षापासून, जो इम्पोर्ट केला जातो आपल्या भारतामध्ये, त्यापासून हे बनवलं जातं. हे बघा, याची सोटिंग कॅपॅसिटी तेवढीच आहे.
तेवढंच पाणी आपण त्याच्यावर टाकतो. शोषलं गेलं ना. ह्याचा बेनिफिट सर असा आहे, हा बघा, हा वूड पल्प आहे आणि हा इथे मगाशी कॉटनी म्हणून दाखवला, ह्याच्यातला केमिकल युक्त आपल्या भिवंडी मार्केटमध्ये मिळणारा रेयॉन टाईप कापूस आहे. हा पॅड आमच्या ताईनी वापरल्यानंतर ती फ्लश टँकमध्ये पण टाकू शकते, हा विरघळून जाणार, किंवा आपल्याकडे गावखेड्यामध्ये आपल्या शेतामध्ये जरी टाकला तरी ह्याच्यात मासिक पाळीचं रक्त असल्यामुळे ते शेताला खत पण होऊ शकतं. तर माझी नम्रतेची विनंती आहे, दर 3 ते 4 तासांनी आमच्या ताईने सॅनिटरी नॅपकिन बदलला पाहिजे, पुरेसं पाणी पिलं पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे, त्याचबरोबर डाळिंब खाल्लं पाहिजे, गुळाचा खडा जेवणानंतर खाल्ला पाहिजे. आणि अगदीच आमच्या एखाद्या ताईला पोटामध्ये दुखत असेल तर तिने दोन्ही पाय डाव्या कुशीवर झोपून पोटाकडे घेतलेत आणि एक आपला मिऱ्याचा चहा जरी पिला, काळा चहा, त्यामध्ये थोडं मिरी टाकून, तरी तिचं दुखणं कमी होऊ शकतं. तिला कुठल्याही नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लमेटरी ड्रगची गरज नाही. तर माझं यातनं एकच आवाजच्या माध्यमातून आव्हान आहे की आजपासून मासिक पाळी हा माझ्या ताईचं वरदान आहे, हे ताईला समजलंय आणि त्यात काय काळजी घ्यायची आहे माझ्या प्रत्येक ताईला समजलंय आणि ती तशी काळजी घेईल अशी मी त्यांना विनंती करतो. आपण शाळेत लहानपणापासून जात आलो, शाळेत गेलो की आई सांगते, बाळा शू आली की असं कर, शी आली की असं सांग. पण आमची आई ताईला सांगते का शाळेत गेल्यावर तुला पाळी आली तर काय सांगायला पाहिजे? तर मासिक पाळी हे वरदान आहे देवाने दिलेलं, म्हणजे वरदान देव असा देतो. मग आमच्या ताईने आजपासून शिकलं पाहिजे, तिला पाळी आले तर तिने असा हात करावा आणि फक्त म्हणावं तथास्तु. म्हणजे त्या शाळेतल्या टीचर्सनाही कळेल, आपल्या मैत्रिणींनाही कळेल आणि ते त्यांची काळजी घेतील. आवाजचा मी खरोखर मनपूर्वक धन्यवाद देतो. जागतिक आयुर्वेद दिन धन्वंतरी जयंतीच्या दिवशी जो अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे, ज्यावर कोणीही बोलत नाही, त्या विषयावर स्टेपो फाउंडेशनच्या सोबत काम करत असताना मला आवाज न्यूज नेटवर्कने इथे बोलायची संधी दिली. जे विचार मला माझ्या प्रत्येक ताईपर्यंत पोहोचवायचे होते ते आजच्या या मुलाखतीच्या दरम्यान पोहोचवता आले, त्याबद्दल मी आवाज न्यूज नेटवर्कचा मनपूर्वक धन्यवाद. खरं तर धन्यवाद आम्ही तुमचे मानायला हवे, कारण खूप महत्त्वाचा पण दुर्लक्षित असणारा हा विषय आज आपण इतक्या चांगल्या पद्धतीनं आमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. खरं तर प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी एक शास्त्रीय कारण असतं, ते तुम्ही सविस्तर सांगितलं, प्रात्यक्षिक करूनही दाखवतं. या सर्वांमधून निश्चितच आजपासून हा जो दुर्लक्षित राहिलेला विषय आहे तो चांगल्या पद्धतीने, सकारात्मक पद्धतीने चर्चेला घेतला जाईल आणि निश्चितच ज्या काही कमतरता आहेत, उणिवा आहेत, त्या परिपूर्ण होतील याची मला शाश्वती वाटते. आपण आज या ठिकाणी आलात, चला तिला समजून घेऊया या शीर्षकाखाली खरोखरच आमच्या माय भगिनींची व्यथा ती आज आपण पूर्णपणे सकारात्मक पद्धतीने मांडलीत. त्या सर्वांवर आपण उपाययोजना सांगितल्या. मी आवाज न्यूज नेटवर्कतर्फे आणि आमच्या सर्व प्रेक्षकांतर्फे आपलं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.